आपण बघत आहात AKP न्यूज मराठी. आपला आवाज आपली ताकद. सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. AKP न्यूज मराठी. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गंधर्व नगरीतील नवरत्न अपार्टमेंटच्या निर्माणाधीन इमारतीमध्ये एका 8 वर्षीय मतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनांनी परिसरात अशोककळा पसरली आहे. सदर मुलाचे आईवडील गंधर्व नगरीतील श्री बालाजी मंदिराजवळ असलेल्या नवरत्न अपार्टमेंटमध्ये वॉचमॅन म्हणून काम करत आहेत. दिवसभर त्यांचे वडील मोलमजुरी काम करतात, तर आई कुटुंबाचा उदरनिर्वाह धुणे भांडे करून चालवते. रात्रीच्या वेळी हे कुटुंब नवरत्न अपार्टमेंटमध्ये तात्पुरत्या रूममध्ये राहत होते. 8 वर्षाचा मुलगा काल संध्याकाळी अचानक घरातून गायब झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला जात असताना रात्री उशिरा त्याचा मृतदेह इमारतीच्या डगमध्ये सापडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे संजीव फुलपगारे आणि गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्यासह पोलिसांचा एक मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले की ओमचा मृतदेह डगमध्ये सापडला असून त्याच्या पाठीमागील बरगड्या तुटलेल्या आढळल्या आहे. यावरून त्याला उंचावरून फेकले गेले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याने ते वैद्यकीय तपासणीत उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली असून आरोपींच्या शोधासाठी 3 तुकड्या रवाना करण्यात आल्या आहे. पोलिसांनी इमारतीच्या आसपासच्या CCTV कॅमेऱ्याची तपासणी सुरू केली आहे आणि सदर व्यक्तींचा शोधण्याचे पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहे. सोमवारी संध्याकाळी ओमच्या मृतदेहाची देवळली गाव येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्व नगरी या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे. सदर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये एक 8 वर्षाचा मुलगा मयत स्थितीमध्ये काल आढळून आला होता. बिल्डिंगचे जे डक होते त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता. नेमकं कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं, त्याच्यामुळे ADR दाखल करण्यात आलेला होता. आज सकाळी त्याचा PM या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि PM रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या, त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे. तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे. उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटनाच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी 3 टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत. AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.